नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची. सध्या आपण विरार पश्चिममध्ये उपस्थित आहे. ज्या प्रकारे गेल्या 2 दिवस अगोदर एक बसचा वसई विरार महानगरपालिका परिवहन सेवेची जे बसेस कुठे ना कुठे थांबवण्यात आलेली, त्याचं मूळ कारण काय होतं? ज्या प्रकारे स्थानिक कामगार संघटनांनी मोर्चा केलेला का त्यांची फसवणूक होते, कुठे ना कुठे त्यांचा जे भत्ता असतो ते त्यांना प्रॉपर भेटत नाही, टाईममध्ये त्यांच्या रूटिंगमध्ये प्रॉब्लेम झालेला. तर सर्व गोष्टीवरती थेट त्यांनी एक दिवसाचा बस बंद पुकारलेला आणि त्यानंतर पालिकेमध्ये अत्यंत भयानक समस्या उत्पन्न झालेली. ज्या प्रकारे यात्रीगण होते त्यांना कुठे ना कुठे अतिशय सामना करायला लागला, परेशानी झाली आणि वयस्कर होते त्यांनाही कुठे ना कुठे बस सेवा उपलब्ध नव्हती, तर त्यांना अतिशय त्रास झाला होता. या सर्व गोष्टीवरती त्यांनी स्थानिक कामगार संघटनाचे लोकांनी जेव्हा वसई विरार महानगरपालिका प्रशासन तेव्हा आयुक्त यांच्याबरोबर बैठक केली, त्यानंतर त्यांना तत्काळ 13 मागणीवरती संपूर्ण विषयावरती त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली. काय काय विषय होता संपूर्ण विषयावरती आता बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्थानिक कामगार संघटनाचे आपण वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर होते आणि आता सध्या कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे. आपल्या मार्फत आता वसई विरार परिवहन सेवेला कुठे ना कुठे त्यांचे मागण्या पूर्ण करण्यात आले, काय सांगणार? आपण बघत असाल की वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा जी आहे ही महानगरपालिकेला त्या परिवहन सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा किंवा नुकसान नाही आहे. ती प्रायव्हेटली चालवली जाते, पण ती जरी प्रायव्हेटली चालवली असली तरी पण तिथे त्याच्यावर काम करणारे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, ऑफिस स्टाफ आहे, मेकॅनिकल आहेत, हे सगळे इकडचे स्थानिक आहेत. तर आमचं नेहमीचं मागणं असतं महानगरपालिकेकडे आणि त्या कंत्राटदाराकडे की नियमाप्रमाणे त्यांना वेतन मिळालं पाहिजे, मिनिमम वेजेस मिळायला पाहिजेत, नियमाप्रमाणे त्याला ड्युटी मिळाली पाहिजे, ओव्हरटाईम असेल तर ओव्हरटाईमचे पैसे ते नियमाप्रमाणे मिळाले पाहिजेत, कुठल्याही प्रकारचे हॅरेसमेंट त्यांना होऊ नये. काही ठिकाणी प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामध्ये वाद होतात त्याला कारण ओव्हरक्राऊडेड. मग ओव्हरक्राऊडेड जी ते बसेस असतील तर तिथे फ्रिक्वेन्सी वाढवावी, नंबर ऑफ बसेस ह्या वाढवायला पाहिजेत. काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रस्ते खूप खराब आहेत आणि ते खराब रस्त्यांमुळे प्रवाशांना त्रास होतो, बसेस लेट होतात. त्यामुळे बसेसचे रूटचे सर्व रस्ते हे चांगले करून घ्यायला पाहिजेत. काही ठिकाणी कंजस्टेड आहेत, नॅरो रोड आहेत, ते नॅरो रोड आहेत तिकडे खूप फेरीवाले वगैरे आहेत, त्या फेरीवाल्यांचा खूप त्रास होतो. ते फेरीवाले दूर करून रस्ते व्यवस्थित करायला पाहिजेत जेणेकरून प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही, बस सेवेला त्रास होणार नाही. ह्या मागण्या ज्या होत्या ह्या आम्ही केलेल्या होत्या आणि त्या मागण्या मान्य केल्या. काही अतिरेकीपणा काही कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरच्या ऑफिस स्टाफनी केल्यामुळे सडन संपामध्ये उतरावं लागलं. संप करावा असं आमची इच्छा कधीच नसते, पण जेव्हा खूपच अन्याय झाल्यानंतर कर्मचारी सुमोटो त्यांनी स्वतःहून संप करण्याचा निर्णय घेतला. पण माननीय महापौराने त्यामध्ये मध्यस्थी केल्याने हा संप मिटला आहे आणि कर्मचारी, तिथे काम करणारे कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर ह्यांनी योग्य रीतीने काम करायला पाहिजे अशी पण माझी नेहमीची इच्छा असते. त्यामुळे हा संप आता मिटलेला आहे. पण जी आश्वासनं आणि जी निवेदन दिले गेलेलं होतं त्यामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी कंत्राटदारांनी लवकरच पूर्ण करायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आणि ह्यापुढे शिस्तीने आपण काम करू. पण महानगरपालिकेची पण जबाबदारी आहे, बऱ्याच रूटवर बसेस वाढवायला पाहिजेत, रस्ते चांगले करायला पाहिजे, ट्रॅफिक चांगला होण्यासाठी फेरीवाल्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे, हे महानगरपालिकेने पण करायला पाहिजे असं मला वाटते. आणि ह्यापुढे ही बस सेवा चांगल्या रीतीने चालू राहील अशी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो. किती वर्षापासून आपण या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करायचा? सध्या आता महानगरपालिकेत महापौर बसलेले, नगरसेवक बसले, अगोदरपासून आपला पाठपुरावा हो, गेले जवळजवळ 4 वर्ष झाले आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतो की अशा प्रकारे ज्या अडचणी त्या सोडवायला पाहिजेत. आणि काही प्रमाणामध्ये आता सोडवलेल्या आहेत. सगळ्या काही अडचणी सुटल्या नाही, पण हळूहळू सुटतील, आम्हाला खात्री आहे हळूहळू सुटतील. आणि त्यातनं कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला, चांगलं वेतन मिळालं, चांगल्या सुखसोयी मिळाल्या, सेवा मिळाली तर कर्मचारी पण आपोआप खुश होऊन लोकांना सेवा देतील याची मी तुम्हाला खात्री देतो. आता कर्मचारी संतुष्ट आहे का सर्व गोष्टी मागणी झालेली? काही ठिकाणी संतुष्ट आहे, 100% कर्मचारी संतुष्ट नाहीत असं मी ठामपणे सांगेल. पण काही गोष्टीमध्ये कर्मचारी संतुष्ट आहेत. काही ठिकाणी अजूनही अडचणी आहेत, त्या अडचणी प्रशासनाने आणि कॉन्ट्रॅक्टरांनी दूर करायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आज सर्वप्रथम कालपासनं जी बससेवा बंद होती, सर्व नागरिकाचे मला वाटतं खूप हाल झालेले आहेत. मनापासून आम्ही क्षमस्थ आहोत त्यासाठी. परंतु काही आमच्या डिपार्टमेंटकडनं म्हणजे वाहन आमचे चालक असू दे किंवा त्यांचे इतर कर्मचारी असू दे, त्यांच्या थोड्याशा मागण्या होत्या. त्यांनी जवळजवळ 13 मागण्या या अगोदर
मला वाटतं 13 मागणीची मागणी केलेली होती आणि आज ह्या अगोदर स्वतः महापौर होते, मी स्वतः होतो, आमचे सन्माननीय नगरसेवक, आमचे बस डेपो मॅनेजर व्यवस्थापक जाधव साहेब, ॲडिशनल कमिशनर सावंत साहेब आणि मॅनेजमेंट म्हणजे बस डिपार्टमेंटचे जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि युनियन आणि काही चालक वर्ग यांच्याशी एकत्र बसून जवळजवळ 13 मागण्या आपण मान्य केलेल्या आहेत आणि मला वाटतं 3 वाजल्यापासून त्यांनी ह्या बस सेवा आजपासून सुरू करायचे मान्य केलेलं आहे. 24 तास उलटून गेलेल्या लोकांना कालपासून भरपूर त्रास झाला, जे वयस्कर असतील, लहान पोरं असतील, पाऊस मोठ्या प्रमाणात होता, त्यांच्याबद्दल काय? त्या बाबतीत देखील आम्ही सगळ्या वाहन चालकांना आणि त्या युनियनला देखील आम्ही बोललेलो होतो की एखादं संप ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तुम्हाला त्या पद्धतीची नोटीस ही त्या कॉन्ट्रॅक्टरला असू दे किंवा संबंधित महानगरपालिकेला देणे गरजेचे होते. परंतु ह्या अगोदर त्यांनी काही नोटिसा काही चर्चा झालेली होती, परंतु जे झालं त्यावर आपण बोलत नाही. आजपासून आपण ही सेवा चालू केलेली आहे आणि त्यांच्या वेतनवाढीमध्ये देखील 2600 रुपयाची वाढ आपण करून दिलेली आहे आणि त्या इतर ज्या 12-13 त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. वसई तालुक्यात प्रत्येक घटक जगावा ही लोकनेते आप्पा, आमचे युवा माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडनं आम्हाला गाईडलाईन आहे की वसईमध्ये प्रत्येक घटक हा टिकला पाहिजे, आनंदी राहिला पाहिजे. या अनुषंगाने आज आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. ठेकेदाराशी चर्चा झालेली आहे. आम्हाला पुढचे 100 बसची मागणी आम्ही केलेली आहेत. आमचे बस व्यवस्थापक येथे आहेत. आपल्याला टप्प्याटप्प्याने येत्या 7-8 महिन्यामध्ये 100 बस ते देखील AC बसेस अवेलेबल होत आहेत. त्यामुळे पुढच्या 6-8 महिन्यात नक्कीच बसची कंडिशन ही सुधारलेली दिसेल आणि चांगल्या बसेस आपल्याला रूटवर दिसतील. काय म्हणा, ज्या प्रकारे 2 दिवस आपली चर्चा चालू होती की बस पूर्णपणे थांबवण्यात आली होती वसई विरारची, अनेक समस्या बस परिवहनची होती, काय मागणी होती आपली? आमची प्रामुख्याने मागणी अशी होती की जे कर्मचारी आहेत त्यांना नियोजित भत्ता जो पगार आहे पगार पुरेपूर भेटावा, त्यांना भेटणाऱ्या ज्या सोयीसुविधा होत्या त्या त्यांना व्यवस्थित भेटाव्या. त्यासाठी आम्ही साधारण मागील 1 वर्षापासून, तसं तर 2 वर्षापासून आम्ही त्यांचा फॉलोअप घेतो आहे. महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही महापौर साहेब, त्याच्या अगोदर प्रशासक बसलेले होते, प्रशासकांशी पण आम्ही बराचसा पत्रव्यवहार केला, पण कुठलाही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही. त्यानंतर 19 मेला आयुक्तांबरोबर आमची बैठक झाली. त्यामध्ये आमच्या 13 मागण्या होत्या, त्या तत्वतः मान्य करण्यात आल्या, परंतु काही अशा घटना घडल्या की त्याच्यामुळे त्याला ती लोकांपर्यंत म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरने मान्य नाही केल्या. त्याच्यासाठी आम्ही परत पत्रव्यवहार केला की आम्हाला शेवटी काम बंद आंदोलन केल्याशिवाय ह्याच्या मागण्या पूर्ण होणार नाही. आणि अशा प्रकारे संघटनेने न सांगता प्रत्येक कामगाराने पुढाकार घेऊन त्यांनी काम बंद आंदोलन केलं आणि त्यांना पण ह्या गोष्टीची कल्पना होती की होणारे नागरिकांना होणारा त्रास, वयोवृद्धांना त्रास, विद्यार्थ्यांना त्रास, परंतु त्यांच्याकडे पण देखील पर्याय नव्हता, कारण की त्यांचा पण पोटापाण्याचा प्रश्न होता. त्याच्यामुळे त्यांना करावं लागलं. ह्यापूर्वी आम्ही वारंवार पत्रव्यवहार महानगरपालिकेला केलेला आहे, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रशासकाकडून आम्हाला हे भेटलं नाही, सुविधा भेटली नाही. पण आमचे महापौर आहेत, उपमहापौर आहेत, बाकीचे इतर नगरसेवक आहेत, ह्यांनी त्याबाबत उत्तम प्रतिसाद दिला होता. त्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते, कशा प्रकारे आपली मागणी जेव्हा आपण समक्ष ठेवली महापौरांच्या, तर काय तुम्ही तरतूद त्यांनी काढली? आम्ही सुरुवातीला 19 मेला जेव्हा बसलो तेव्हा आयुक्त साहेब होते प्रत्यक्ष आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष राजूजी पाटील साहेब हे होते. त्यावेळेला तत्वतः 13ही मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या, परंतु काही कारणास्तव त्या विलंब झाल्यानंतर आम्ही परत हा संप करण्यात आला. त्यानंतर महापौर साहेबांनी आम्हाला बैठकीसाठी निमंत्रित केलं. बैठकीसाठी महापौर साहेब अजू पाटील साहेब, उपमहापौर मार्शल लोपीस साहेब, परत रोहन सावंत साहेब आणि प्रशासक नगरसेवक आहेत ते, आणि इतर प्रशासक होते जे धैर्यशील जाधव, अशी लोक तिकडे महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग पण उपस्थित होते. कॉन्ट्रॅक्टर आणि यांची समन्वय करून आमची एक बैठक घेतली. बैठकीमध्ये आमच्या 13च्या 13 मागण्या मान्य केला. ज्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची जी मूळ मागणी होती ती देखील पूर्ण झाली आणि त्या महानगरपालिकेकडून आम्हाला आश्वासित करण्यात आलं की ह्यापुढे कुठल्याही समस्या येणार नाही, आल्यास तर त्या आम्ही प्रामुख्याने सोडवण्यात येतील. ज्या प्रकारे आपण सांगितलं का वेतन पण आपलं वाढवण्यात आलं, पण आता समस्या अशी आहे का कुठे ना कुठे बस परिवहनची सेवा जी आहे ते पोचत नाही आहे, कर्मचारी कुठे ना कुठे कमी पडतात, त्यावरती आपले कामगार संघटना कशा प्रकारे काम करणार? नाही, महानगरपालिकेकडून
कॉन्ट्रॅक्टरला सांगण्यात आलेलं आहे की बसेस वाढवण्यात याव्यात. बसेसची शॉर्टेज आहे, त्यामुळे बसेस प्रत्येक पॉईंटवर पोचत नाही. बसेस न पोचल्यामुळे काय झालेलं आहे, बसेस शॉर्टेज असल्यामुळे कंडक्टर ड्रायव्हर बसेस फुल जातात, त्या थांबत नाही. त्यामुळे ड्रायव्हर कंडक्टर आणि नागरिकांमध्ये वादविवाद होतात. बऱ्याच वेळा त्यांना मारझोड पण होते, पोलीस स्टेशनपर्यंत वाद जातो. पण ह्याला प्रामुख्याने कारण आहे की बसेसची कमतरता हे प्रामुख्याने कारण आहे. दुसरं कारण आहे की वेतन जे आहे ते खूपच कमी. इतर महानगरपालिकेच्या ज्या परिवहन सेवा आहेत, जेणेकरून ठाणे आहे, मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, मीरा भाईंदर, ह्याच्या मानाने आपल्या इकडे जे कर्मचारी आहेत परिवहनमध्ये त्यांना खूपच पगार कमी आहे. त्याच्यामुळे त्यांचं घर कुटुंब चालवणं त्यांना खूप कठीण होऊन जातं. टायमिंगचं काय अवलंबून किती ते किती वाजेपर्यंत आता परिवहन चालणार आहे? नाही, टायमिंग त्यांचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणेच आहे. टायमिंगमध्ये काय व्यवस्थित हे नाही केलेलं, टायमिंग तेच आहे. फक्त त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करावं, बसेसमध्ये सुधारणा कराव्यात, बसेसची सुव्यवस्था करा. आपल्या इकडे रस्त्यांची पण व्यवस्था थोडीशी खराब आहे, त्यामुळे बसेसचे पण प्रॉब्लेम्स होतात. बसेस बऱ्याचशा बंद पडतात, त्याच्यामुळे थोडंसं शॉर्टेज पडतं. अर्नाळा साईड ठिकाणी पण आता बसेस पूर्णपणे पोचत नाही परिवहनची, तिकडे एस टी पोचते. ST त्या ठिकाणी पण अतिशय गरजेची गोष्ट आहे. हो, तो पण एक भाग आहे आपला वसई विरारचा. हो का. आता महापौर साहेबांनी, उपमहापौर साहेबांनी सांगितले की आपल्याकडे परिवहन सेवेमध्ये आता जवळजवळ 100 नवीन बसेस येत आहेत. तर ते आल्यानंतर नक्कीच मला असं वाटतं वसई तालुक्यामध्ये संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये बसेस पोचतील आणि पोचतील नक्कीच. आणि आता परत आंदोलन होणार नाही. आंदोलन हे होणारच नाही, कारण तिकडे प्रशासन आणि आम्हाला मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही स्थानिक कामगार संघटनेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष राजूजी पाटील साहेब यांचं प्राथमिक हे असतं की जेवढं पेपर वर्क करून आणि बोलणं करून जेवढे कामं होतात ती होतात. पण ह्या वेळेला असा प्रसंग आला की हे पाऊल कर्मचाऱ्यांना उचलायला लागलं आणि त्यांना त्यातून दुःख देखील होत होतं की असं होऊ नये. पण आमची नक्कीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी, प्रशासनाने, महानगरपालिकेने, महापौर, उपमहापौर आणि इतर जे आहेत अधिकारी आहेत, त्यांनी परिवहन ह्या विभागाकडे, कारण की त्यांची नाळ संपूर्ण तालुक्याशी जुळलेली आहे. कारण की नाही बसेस गेल्या ते विद्यार्थी, वयोवृद्ध, गरीब लोक, काही ठिकाणी रिक्षाची सुविधा नाही आहे किंवा प्रायव्हेट व्हेकलची सुविधा नाही आहे, त्या ठिकाणी लोकांना ह्या परिवहन हे माध्यम खूप उपयोगाचं आणि रिजनेबल रेटमध्ये आहे. आपण खूप रिजनेबल रेट, सर्व पाठिंबा कोणी महत्त्वपूर्ण दिलेलं आहे? आम्हाला महत्त्वपूर्ण पाठिंबा आमचे अध्यक्ष राजूजी पाटील साहेब यांच्याकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा भेटला. त्यानंतर आम्हाला उपमहापौर मार्शल ऑफिस, महापौर अजूजी पाटील साहेब, रोहन सावंत नगरसेवक आणि इतर प्रशासकीय यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल काही नाही, त्यात सर्वांचे धन्यवाद. सुव्यवस्थित चालेल, असं कुठे अडथळा येणार नाही ह्याची आम्ही संघटनेमार्फत काळजी घेऊ, हे नक्कीच. धन्यवाद. बघितलं, हे होते किरणजी, ज्या प्रकारे त्यांनी वसई विरार महानगरपालिका परिवहन सेवा आता येत्या टायमामध्ये अतिशय चांगल्यापणाने सर्व ठिकाणी धावणार आहे. ज्या प्रकारे तिकडे गरजेची असेल त्या ठिकाणी पण नक्की त्यांनी मागणी केली आहे का बसेस वाढावा किंवा कर्मचारीची जिकडे कमतरता आहे तिकडे कर्मचारी वाढावा. अशा प्रकारे आता वसई विरार महानगरपालिकाने सर्व मागणी त्यांची पूर्ण केलेली आहे. बघण्यात येणार आहे का पुढील वाटचाली कशा प्रकारे परिवहन सेवा लोकांना सेवा देताना दिसेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला नक्कीच पुढे दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.